श्री स्वामी समर्थ. उद्या अक्षय तृतीया. सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य होईल नष्ट. नमस्कार सख्यांनो. उद्या आहे अक्षय तृतीया. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असा अत्यंत शुभ दिवस. असा दिवस ज्या दिवशी आपण जे काही पुण्यकर्म करतो, दान धर्म करतो, त्याचा क्षय म्हणजेच विनाश कधीच होत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात एक असा गुप्त वस्तूचा उल्लेख आहे जी उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून नष्ट होईल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. घराची प्रगती थांबली असेल, पतीच्या कामात सतत अडथळे येत असतील किंवा मुलांच्या करिअरची तुम्हाला चिंता असेल तर हा एक उपाय तुमचं नशीब पलटू शकतो. इतकंच नाही तर तुमच्या प्रगतीवर जळणारे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील आणि अवघ्या 24 तासात घरातील इडापिडा, नजरबाधा कायमची संपून जाईल. पण हा उपाय नक्की काय आहे? पिंपळाच्या पानाचा आणि रुईच्या झाडाचा तो कोणता गुप्त प्रयोग आहे जो केवळ काही तासात रिझल्ट येतो आणि ज्यांना पितृदोष आहे, त्यांच्या घरात सतत कटकटी होतात, त्यांनी उद्या नक्की काय करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि तुमच्या आयुष्याचा कायापालट करणारे उपाय मी आजच्या या व्हिडिओत सांगणार आहे. सख्यांनो, व्हिडिओ अर्धवट पाहण्याची चूक करू नका, कारण आध्यात्मिक उपायांमध्ये अर्धी माहिती ही नेहमीच धोकादायक ठरू शकते. शेवटचा उपाय तर असा आहे की जो तुमच्या घराला प्रत्यक्ष लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट ईश्वराची कृपा तुमच्याकडे आकर्षित करू शकते. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रभावी उपायांची शक्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचत राहील. सख्यांनो, आता आपण वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आपण दररोज उंबरठा ओलांडतो, पण आपल्याला त्याचं खरं महत्त्व माहीत नसतं. शास्त्रानुसार उंबरठा हा उंबर म्हणजेच संरक्षणाचं प्रतीक आणि साक्षात नरसिंह देवाने हिरण्यकश्यपूचा वध याच उंबरठ्यावर केला होता. कारण उंबरठा हा ना घराच्या आत असतो ना घराच्या बाहेर. ही एक अशी संधी प्रकाश असलेली जागा आहे जिथे शक्तीचा वास असतो. म्हणून अक्षय तृतीयेला उंबरठ्याला जागृत करणारं म्हणजेच नशिबाला जागृत करण्यासारखं आहे. उद्या सकाळी नक्की काय करायचं आहे सांगते, ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे. सर्वात आधी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्या. त्यात थोडी हळद आणि गोमूत्र टाका. या पाण्याने तुमच्या घराचा मुख्य उंबरठा प्रेमाने स्वच्छ धुवून घ्या. सख्यांनो, ज्या घराला उंबरठा स्वच्छ असतो तिथेच लक्ष्मी प्रसन्न मनाने प्रवेश करते. आता येतो तो गुप्त वस्तू. तुम्हाला घ्यायची आहे 1 अखंड सुपारी, 2 लवंगा आणि थोडी पिवळी मोहरी. यात बऱ्याच जणी विचारतात, ताई पिवळी मोहरी का? तर पिवळी मोहरी ही नजरबाधा आणि तंत्रमंतर म्हणजे तंत्रशास्त्रात खेचून घेण्याचं काम करते. हे तिन्ही जिन्नस एका छोट्या तांबड्या किंवा पिवळ्या सुती कापडात ठेवा. हे गाठोडे किंवा पोटली तयार करताना तुमच्या मनात फक्त एकच विचार असावा, माझ्या पतीच्या प्रगती होत आहे, माझ्या मुलांचं भविष्य उजळ होत आहे. आता ही पोटली हातावर ठेवा आणि उंबरठ्याच्या बाहेर मध्यभागी स्पर्श करा. स्पर्श करताना मनोमन प्रार्थना करा, हे लक्ष्मी माते, या उंबरठ्यातून माझ्या घरात फक्त सुख, शांती आणि ऐश्वर येऊ दे. दारिद्र्य, इडापिडा या क्षणी बाहेर जाऊ दे. प्रार्थना करून झाल्यावर ही पोटली तुम्हाला घराच्या बाहेर
च्या बाजूला दरवाजाच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात अशा प्रकारे बांधायची आहे की ती सहजासहजी कोणाला दिसणार नाही. जर बांधणं शक्य नसेल तर तिथे एक छोटा खिळा लटकून ठेवा. हा उपाय इतका प्रचंड प्रभावी आहे की कोणत्याही प्रकारची करणी बाधा, शेजाऱ्यांची वाईट नजर किंवा तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराच्या उंबरठ्याला कधीच ओलांडू शकणार नाही. लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. हे पूर्णपणे गुप्तपणे करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला घरातलं वातावरण बदलल्यासारखं वाटेल. 24 तासाच्या आत तुम्हाला मनाला एक वेगळी शांती आणि प्रसन्नता जाणवेल. पण सख्यांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पिंपळाच्या पानाचा जो उपाय मी सांगणार आहे तो तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या आयुष्यात राजयोग घेऊन येईल. यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर अजूनही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं नसेल तर आत्ताच लिहा. तुमची श्रद्धाच तुम्हाला फळ देणार आहे. सख्यांनो, आता आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आजकालच्या काळात प्रत्येकाच्या घराची समस्या बनलेला आहे. ती म्हणजे लोकांची वाईट नजर आणि गुप्त शत्रू. अनेकदा काय होतं, आपण खूप कष्ट करतो, चांगलं वागतो, पण विनाकारण लोक आपल्यावर जळतात. घराला कोणाची तरी नजर लागते, मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता अचानक कमी होते किंवा पतीच्या कामात कोणीतरी खोडा घालतं. अशा वेळी आपल्याला गरज असते ती शक्तिशाली संरक्षणाची. आणि हे संरक्षण आपल्याला मिळतं रुईच्या झाडापासून. रुई, ज्याला शास्त्रामध्ये अर्क असं म्हटलं जातं. सगळ्यांनो, रुईचं झाड हे साक्षात हनुमंताला अत्यंत प्रिय आहे. असं मानलं जातं की जिथे रुईचं झाड असतं तिथे नकारात्मक शक्ती पाऊलही ठेवू शकत नाही. पण या अक्षय तृतीयेला तुम्हाला याच एका विशेष प्रयोग करायचा आहे. उद्या सकाळी आंघोळ झाल्यावर एक तांब्यात थोडं शुद्ध पाणी घ्या आणि त्यात 2 थेंब कच्चे दूध टाका. हे मिश्रण घेऊन तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल तिथे जा. त्या झाडाला मनोमन नमस्कार करा आणि ते पाणी मुळाशी अर्पण करा. अर्पण करताना म्हणा, हे हनुमंता, जसं तू प्रभू रामाचं रक्षण केलं तसं माझ्या कुटुंबाचं सर्व संकटांपासून रक्षण करा. हा छोटा उपाय तुमच्या घराभोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करेल. पण मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल की कोणी व्यक्ती जाणीवपूर्वक तुमच्या कुटुंबाचं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या प्रगतीत अडथळा आणत आहे, तर आता जो उपाय मी सांगणार आहे तो नीट ऐका. हा उपाय शत्रूला तुमच्यासमोर लोटांगण घालायला भाग पाडेल. तुम्हाला रुईची 7 ताजी पाने तोडायची आहे. लक्षात ठेवा, पाने तोडताना झाडाची माफी मागा. आता जरी आपल्याला हनुमानाला अर्पण करतो ते सेंदूर घ्या आणि त्यात चमेलीचं तेल किंवा थोडं तूप मिसळा. त्याची पेस्ट करा. आता एका काडीने त्या 7ही पानांवर तुमच्या शत्रूचं नाव लिहा. जर शत्रूचं नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू असं लिहा. ही 7 पाने एकत्र बांधून घ्या आणि कोणत्याही वाहत्या पाण्यात किंवा निर्जन ठिकाणी जाऊन विसर्जित करा. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणताही राग नसावा, फक्त स्वतःच्या संरक्षणाची भावना असावी. तुम्ही पाहाल, अवघ्या 24 तासाच्या आत त्या शत्रूचे तुमच्या विरुद्धचे सर्व कट कारस्थानं जळून खाक होतील. जो शत्रू तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहत होता तो स्वतःहून तुमचा रस्ता सोडून दूर होईल. तुमच्या मुलांची नजरबाधा उतरेल आणि घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पण मैत्रिणींनो, हा उपाय जितका शक्तिशाली आहे तितका सावधगिरी शेवटच्या उपायात बाळगण्याची आहे. जो उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तो पितृदोष
आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य वरचा रामबाण तोडगा आहे. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. आणि हो, जर तुमच्या आयुष्यात या उपायांनी काही बदल घडला असेल तर तो अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच अजून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिलं नसेल तर लगेच लिहा. सख्यांनो, आता आपण वळतोय अशा एका विषयाकडे ज्याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला खूप महाग पडू शकतं. तो विषय म्हणजे पितृदोष. अनेकदा आपल्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, मुलांची लग्न ठरत नाहीत किंवा घरात सतत कोणातरी आजारी असतं. आपण देवाची खूप पूजा करतो पण तरीही अडथळे संपत नाही. याचं मुख्य कारण असू शकतं आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची अतृप्तता. अक्षय तृतीयेचा हा शुभमुहूर्त म्हणजे आपल्या 7 पिढ्यांचे ऋण फेडण्याची सुवर्ण संधी आहे. शास्त्रात सांगितलं आहे की या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने जे काही दान करतो, जे त्यांना थेट पोहोचतेच आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला अक्षय रूपात मिळतो. ज्याला असं वाटतं की त्यांच्या घरात पितृदोष आहे, त्यांनी उद्या एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. उद्या सकाळी एका नवीन मातीच्या माठात, ज्याला आपण मातीचा घट म्हणतो, स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात थोडासा वाळा किंवा मोगऱ्याचे फूल टाका, जेणेकरून ते पाणी सुगंधी होईल. आता पाण्याचा भरलेला माठ, त्यावर एक खरबूज किंवा एखादं ऋतुफळ ठेवून तो एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. सगळ्यांनो, कडक उन्हात जेव्हा एखादी तहानलेली व्यक्ती तुमच्या दानाने तृप्त होते, तेव्हा त्या व्यक्तीच्या रूपाने तुमचे पितर तृप्त होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. या एका दानाने 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळापासून नष्ट होण्याची ताकद मिळते. आता बोलूया येणाऱ्या पौर्णिमेच्या त्या खास गुपित उपायाबद्दल, ज्याचा उल्लेख सुरुवातीला केला. सख्यांनो, भगवान विष्णू आणि संकटमोचन हनुमानजी या दोघांमध्ये एक समान दुवा आहे, जो म्हणजे केळ. केळीचं झाड हे साक्षात बृहस्पतीचं म्हणजेच गुरुदेवाचं प्रतीक मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही एक विशेष सेवा करायची आहे. सकाळी आंघोळ झाल्यावर केळाच्या झाडाला हळद कुंकू वाहून पूजा करा आणि विष्णूंना 2 केळांचा नैवेद्य दाखवा. आता हेच फळ गरिबांना किंवा लहान मुलांना प्रसाद म्हणून वाटा. यामागे एक मोठं आध्यात्मिक रहस्य आहे. ज्याचा कुंडलीत गुरु ग्रह प्रबळ असतो, त्याला आयुष्यात कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. गुरु प्रबळ झाला की मान सन्मान, पैसा आणि संतती सुख आपोआप मिळते. अनेकांना प्रश्न पडतो, हनुमानजींना केळ का अर्पण करायचं? तर सख्यांनो, हनुमानजी हे रुद्र अवतार आहे आणि त्यांना फळांमध्ये केळ अत्यंत प्रिय आहे. अक्षय तृतीयेला हनुमानजीला केळ अर्पण केल्याने घरातील भीती, इडापिडा आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात. म्हणून या अक्षय तृतीयेपासून ते येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत ही सेवा न चुकता करा. व्हिडिओ संपण्यापूर्वी पुन्हा एकदा मनापासून सांगते, हे सर्व उपाय मी स्वतः अनुभवले आहे आणि शास्त्रावर आधारित आहे. एक स्त्री म्हणून मला माहीत आहे की जेव्हा आपलं घर संकटात असतं तेव्हा आपण किती अगतित होतो. पण विश्वास ठेवा की उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन प्रकाशाची किरणं घेऊन येणार आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी रहा, सुखी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.